नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 18 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की रिया, ऋषभ, अनघा आणि नील चौघेही जण शॉपिंगसाठी जातात. आता पुढे कॅन आय हेल्प यू सर, तेथील मॅनेजर ऋषभला विचारतो. यस, हेअर इज लेडीज सेक्शन ऋषभ, दिस वे, असं म्हणून तो रिया आणि अनघाला लेडीज सेक्शनकडे घेऊन जातो. इकडे ऋषभ आणि नील जेंट्स सेक्शनला असतात. रिया, अनघा मॅनेजरच्या मागे चालत असतात. अगं अनु, मी 2 दिवसाआधी सुजयला पैसे दिले गं. माझ्याकडे जास्त पैसे नाही. मॉल बघून तर इथलं सगळंच खूप कॉस्टली असेल असं वाटतंय. मी फक्त एकच बजेटमध्ये बसेल एवढा ड्रेस घेईन. रिया, अगं नको काळजी करू, माझ्याकडे आहेत, बिंदास शॉपिंग कर. आपण कुठे रोज येणार आहोत इथे शॉपिंगला. अनघा, त्यांचं बोलणं ऐकून मॅनेजर बोलतो. मॅम, आज लेडीज सेक्शनला ऑफर चालू आहे. 2000ची साडी किंवा ड्रेस तुम्हाला फक्त 200 रुपयात मिळेल. मॅनेजर, अशी कुठली ऑफर आहे जी 2000ची वस्तू डायरेक्ट 200 रुपयात? यात तर सरळ सरळ तुमचा लॉस आहे. मग तरीही ऑफर का? रिया आश्चर्याने मॅनेजरला विचारते. यू आर राईट मॅम, पण ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि आम्हाला वरून तशी ऑर्डर मिळाली आहे, तीच आम्ही फॉलो करतो. मॅनेजर थोडं गडबडून उत्तर देतो. ए चचू, तुला कशाला नसत्या चांबार चौकशा करताय? आपल्याला कमी पैशात मिळते आहेत तर मस्त शॉपिंग करून घे ना. चल लवकर, अनघा हळू आवाजात बोलते. ओके डार्लिंग. रिया, त्या दोघी मस्त शॉपिंग करत असतात. एक ड्रेसच्या नावाखाली ऑफरमुळे बरंच काही घेतलेलं असते त्या दोघींनी. अनु, मला ही साडी खूप आवडली आहे, आज रात्रीसाठी घेऊ का? बघ ना इकडे. रिया अनघाला साडी दाखवत बोलते. अगं खूप सुंदर आहे, तू तर खूप गोड दिसशील यात. अनघा, पण खूप महाग आहे गं. रिया, 10,000ची तर आहे, 1000 रुपयात मिळेल ऑफरमध्ये. मी देते पैसे, तू घे. अनघा, नाही नको, राहू दे, असं म्हणून ती साडी ठेवून देते. अगं घे अगं. अनु, ओके, मला नाईट ड्रेस पण घ्यायचा आहे, तुला माहीत आहे मला त्याशिवाय झोप येत नाही. रिया, तो पण घेऊ मग. अनघा, त्यांची शॉपिंग चालू असतेच तेवढ्यात ऋषभ आणि नील तेथे येतात. झालंय का तुमचं? नील, हो बस, बिल दिलं की झालं. अनघा, ते तिघे पण बिलिंग काउंटरकडे जातात. ऋषभ मात्र फोनमध्ये असतो. बिल बघत रिया बोलते, फक्त 3500? आता असं वाटतंय अजून शॉपिंग करायची होती. रिया अनघाकडे बघत बोलते. एवढी सगळी शॉपिंग फक्त 3500ची झाली तुमची? नील आश्चर्यचकित होऊन विचारतो. अरे आज इकडे ऑफर होती. अनघा, ऑफर? नील विचारत बोलतो. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच, एक कॉल घेऊन. ऋषभ, मग ते तिघे बाहेर पडतात. ते बाहेर पडताच ऋषभ बिलिंग काउंटरकडे जाऊन बिल पे करतो. नी थँक्यू म्हणून तिथून वळतोच की नील त्याच्यासमोर हाताची घडी घालून उभा असतो. व्हॉट? ऋषभ, तेच मी तुला विचारतोय. नील ऋषभच्या हातातली स्लिप घेत बोलतो. 35,000? अच्छा, ही ऑफर होती तर? तरी मला कळतच नव्हतं ऑफर कशी काय ती. नील विचार करत बोलतो आणि हे बोलतो आहे असं दाखवत बोलत होता. झालं तुझं? चल. ऋषभ, नाही ना, ते ऑफरचं काही समजलं नाही, सांगण्याचे कष्ट घेणार का साहेब आपण? नील नौटंकीपणे बोलत होता. ती आजच्या डीलची ट्रीट होती, पण त्या दोघींनीही नाकारली. पण तरी मला द्यायची होती म्हणून मग मी ही ऑफर एकदा ठरवलं ते मी करतोच, तुला तर माहीतच आहे. ऋषभ डोळे उंचावत म्हणतो. फक्त एवढंच कारण आहे की अजून काही? नील त्याच्याकडे भुवई उंचावत विचारतो. तसं ऋषभ त्याच्यावर डोळे काढतो. तसं ते दोघे बाहेर पडते. आजच्या भागात इथेच थांबूया. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट पार्ट.